भारताच्या लोकशाहीची खरी शक्ती कुठे आहे? ती मोठ्या शहरांमध्ये नाही, ती आहे माळशिरस सारख्या मतदारसंघांमध्ये. इथे 25 वर्षांची सत्ता फक्त 2,500 मतांनी कशी उलथवली गेली? आज आपण याच जनादेशाचं विश्लेषण करणार आहोत. हा आहे माळशिरस मतदारसंघ, महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी वसलेला. या भूमीची स्वतःची एक ओळख आहे, स्वतःची आव्हानं आहेत. इथली जमीन, इथलं पाणी आणि इथली माणसं यांच्या नात्यातच इथलं राजकारण कसं गुंतलेलं आहे हे समजून घेऊ. ही फक्त एका मतदारसंघाची गोष्ट नाही, तर ही जमिनीशी जोडलेल्या लोकांच्या आशा आकांक्षांची कहाणी आहे. विचार करा जरा, 25 वर्ष म्हणजे एक अख्खी पिढी. एकाच राजकीय विचाराचा, एकाच पक्षाचा गड, आणि तो कोसळला. पण कसा? कुठल्या मोठ्या राजकीय वादळाने नाही, तर अगदी 2,590 मतांच्या फरकाने. हा आकडा खूप लहान वाटू शकतो, पण तो एका मोठ्या बदलाचा संकेत देतो. तो आपल्याला विचारायला भाग पाडतो की असं काय घडलं? या जमिनीचा नेमका आवाज होता तरी काय, जो ऐकला गेला नाही? ठीक आहे, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण 5 टप्प्यांतून प्रवास करणार आहोत. आपण सुरुवात करू जमिनीपासून, तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊ, मग आकड्यांचे संकेत वाचू, बदलाची कारणं शोधू आणि शेवटी पुनर्बांधणीची रणनीती आणि सुशासनाचा एक आराखडा पाहू. चला सुरुवात करूया. चला तर मग सगळ्यात आधी माळशिरसची ओळख करून घेऊया. हा एक ग्रामीण मतदारसंघ आहे, जो अनुसूचित जातींसाठी राखीव आहे, आणि इथलं समाजकारण आणि अर्थकारण हे पूर्णपणे शेतीच्या भोवती फिरतं. ऊस आणि ज्वारी ही इथली मुख्य पिकं. पण या सगळ्यासाठी, इथल्या माणसांसाठी आणि त्यांच्या पिकांसाठी सगळ्यात मौल्यवान काय असेल तर ते आहे पाणी. वीर धरणातून येणारं पाणी इथल्या शेतीसाठी जीवनरेषेसारखं आहे. पण विचार करा, जेव्हा हीच जीवनरेषा वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा 1,00,000 एकरपेक्षा जास्त शेती धोक्यात येते. हा फक्त शेतीचा प्रश्न नाहीये, हा प्रत्येक घरातल्या अस्तित्वाचा प्रश्न बनतो. आणि हाच संघर्ष इथल्या राजकारणाची दिशा ठरवतो. ठीक आहे, आता जमिनीवरचं हे वास्तव आपण आकड्यांच्या भाषेत पाहूया. निवडणुकीचे निकाल हे केवळ हारजीत सांगणारे आकडे नसतात. ते मतदार आणि त्यांचे नेते यांच्यातला एक संवाद असतो. गेल्या काही वर्षात माळशिरसच्या मतदारांनी काय संकेत दिले आहेत ते समजून घेऊया. जरा या टाईमलाईनकडे बघा. 1995 पासून ते 2014 पर्यंत सलग 25 वर्ष हा मतदारसंघ काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अभेद्य किल्ला होता, एक मजबूत पकड होती. पण 2019 मध्ये अचानक सगळंच चित्र पालटलं. भाजपचा विजय झाला. हा एक अनपेक्षित मोठा बदल होता. आणि 2019च्या निकालाचे हे आकडे बघा. भाजपला 48.09% मतं, राष्ट्रवादीला 46.89%. फरक किती? फक्त 1.2%. म्हणजे हा बालेकिल्ला वरून कितीही मजबूत दिसत असला तरी आतून तो किती पोकळ झाला होता हे यातून स्पष्ट दिसतंय. विजयाचं गणित अगदी काठावर येऊन ठेपलं होतं. आणि हा आहे तो आकडा ज्याने इतिहास बदलला. 2,590. फक्त इतक्या मतांच्या फरकाने 25 वर्षांची राजकीय परंपरा संपली. हा आकडा आपल्याला एक मोठी गोष्ट सांगतो. जेव्हा लोकांचे स्थानिक प्रश्न, त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न ऐकले जात नाहीत, तेव्हा प्रत्येक मतदाराची नाराजी किती मोठी उलथापालथ करू शकते हेच यातून दिसतं. तर मग हा बदल नक्की का झाला? काय झालं यापेक्षा का झालं हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? या राजकीय बदलाच्या मुळाशी कोणती कारणं होती? चला तीच शोधूया. हे बघा, या आहेत मतदारांच्या मनातल्या मुख्य तक्रारी. सिंचनाचं पाणी, पिकांचं नुकसान, वाढती बेरोजगारी आणि रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव. या निव्वळ तक्रारी नाहीत. हे आहे लोकांच्या रोजच्या जगण्यातला वास्तव, त्यांचा संघर्ष. आणि जेव्हा लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होतं, तेव्हा ते मतपेटीतून आपला आवाज देतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं संविधान प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. आणि या हक्काची पूर्तता करणं हेच खऱ्या अर्थाने सुशासन आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेणं हीच त्याची पहिली पायरी. हे एक वाक्य ऐका, आमची रोजीरोटी कॅनॉलवर अवलंबून आहे. जेव्हा पाणी उशिरा येतं तेव्हा आमची आशाही सुकून जाते. हे फक्त शब्द नाहीत, हे माळशिरसच्या हजारो शेतकऱ्यांच्या काळजातून आलेले उद्गार आहेत. यात फक्त पाण्याची खंत नाही, तर यात तुटलेला विश्वास आणि करपून गेलेल्या आशेची वेदना आहे. आणि या बदलामागे एक राजकीय गणितही होतं. बघा, 2009 आणि 2014 मध्ये काय झालं? सत्ताधाऱ्यांविरोधात जी मतं होती ती अनेक अपक्ष उमेदवारांमध्ये विभागली गेली. त्यामुळे त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच झाला. पण 2019 मध्ये चित्र पूर्णपणे वेगळं होतं. भाजपने एकसंध आघाडी उभी केली. त्यामुळे सरकारविरोधी सगळी मतं एकाच ठिकाणी जमा झाली आणि त्याचा थेट परिणाम निकालावर दिसला.
हे फक्त मतांचं गणित नव्हतं, तर एक अचूक रणनीती होती. ठीक आहे, आपण समस्या पाहिल्या, कारणं शोधली. पण आता यातून मार्ग काय? गमावलेला विश्वास पुन्हा कसा मिळवायचा? मतदारांशी नव्याने नातं कसं जोडायचं? यासाठी एका ठोस रणनीतीची गरज आहे. आणि याच रणनीतीला आम्ही म्हणतो चतुर्मुख सिद्धांत. या सिद्धांताचे 4 प्रमुख स्तंभ आहेत. पहिला, निवडणुकीचा चेहरा, म्हणजे थेट SC शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचं. दुसरा, कथात्मक चेहरा. यात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारी दुर्लक्ष याची एक प्रामाणिक कहाणी लोकांपर्यंत पोचवायची. तिसरा, संघटनात्मक चेहरा, म्हणजे बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचं एक मजबूत जाळं तयार करायचं. आणि चौथा, संसाधन चेहरा, म्हणजे कमी खर्चात व्हॉट्सॲपसारख्या डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करायचा. जेव्हा हे 4ही चेहरे एकत्र येतात तेव्हाच पुनरागमन शक्य होतं. पण कोणतीही रणनीती फक्त कागदावर राहून चालत नाही, बरोबर? तिचं खरं यश ती जमिनीवर कशी राबवली जाते यावरच अवलंबून असतं. त्यामुळे या चतुर्मुख सिद्धांताला एका स्पष्ट कालबद्ध आराखड्यात बसवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा आहे तो 90 दिवसांचा आराखडा. निवडणुकीच्या 90 दिवस आधी डेटाचं विश्लेषण आणि टीमची बांधणी. इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे. लोकांची माहिती वापरताना भारताचा DPDP कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक नागरिकाच्या गोपनीयतेचा आणि त्यांच्या संमतीचा आदर केलाच पाहिजे, कारण लोकांचा विश्वास हा कुठल्याही डेटापेक्षा लाख मोलाचा आहे. मग 60 दिवस आधी घरोघरी जाऊन पाण्याच्या प्रश्नावर संवाद, 30 दिवस आधी जाहीरनामा प्रसिद्ध करणं आणि शेवटच्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर एकदम शिस्तबद्ध काम. असं हे नियोजन आहे. आणि या संपूर्ण रणनीतीच्या आणि आराखड्याच्या केंद्रस्थानी आहे एकच सोपं पण अत्यंत शक्तिशाली वचन: भरदार पाणी, मजबूत शेत. हे फक्त एक घोषवाक्य नाहीये. हा माळशिरसच्या लोकांच्या सर्वात मोठ्या समस्येवरचा ठोस उपाय आहे. त्यांच्या भविष्यासाठी दिलेलं एक स्पष्ट आश्वासन आहे. तर मग माळशिरसची ही कहाणी आपल्याला काय शिकवते? ती आपल्याला हेच शिकवते की लोकांच्या मूलभूत गरजांकडे, त्यांच्या जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राजकारण फार काळ टिकू शकत नाही. ती आपल्याला शिकवते की लोकशाहीमध्ये खरी ताकद लोकांच्याच हातात असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती हे शिकवते की प्रत्येक मत, प्रत्येक आवाज किती महत्त्वाचा आहे. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-420-41602. Purpose beyond politics.